नमस्कार, मी आरती. आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनला सुरुवात करणार आहोत अत्यंत महत्त्वाच्या बातमीनं. अजितदादांना आदल्या दिवशी निघताना आलेल्या फोनवरून रोहित पवारांनी नाव न घेता प्रफुल्ल पटेलांवर निशाणा साधला होता. लोकांना कळलंय दादांना कुणाचा फोन आला होता. दादा सहीसाठी थांबले, त्यामुळे त्यांना उशीर झाला. अन्यथा ते कारने गेले असते आणि अपघात टळला असता, असं रोहित पवार म्हणाले. तर विमान अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली आहे. अमित शहांसोबत अपघातासंबंधी बोलायचं आहे, त्यांनी वेळ दिला नाही असंही यावेळी रोहित पवार म्हणाले. प्रफुल्ल पटेल यांचं नाव घेतलेलं आहे. तुम्ही म्हटलं की प्रफुल्ल पटेल साहेबांचा आता फोन आला होता असं तुम्ही उल्लेख केलेला आहे. पण काय एवढं म्हणजे भंडारा गोंदिया भागामध्ये राईस मिल म्हणजे एवढं काय त्याच्यामध्ये महत्त्वाचं होतं? थोड्या वेळापूर्वी तुम्हीच म्हणाला होता की प्रमोद हिंदूराव जे दादांच्या फार जवळचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत, त्यांनी स्वतःहून सांगितलं की प्रफुल्ल पटेलांचा फोन तिथं आला, त्यांची कुठली तरी एक फाईल तिथं होती, फाईल आणण्यात आणि सही करण्यात वेळ गेला, म्हणून दादा जे गाडीली जाणार होते असे प्रमोदरावच त्या ठिकाणी बोलत आहेत. त्यांना गाडीली न जाता त्यांना विमानाली जावं लागलं. त्यामुळे त्यांची लोकंसुद्धा आता बोलायला लागलेले आहेत. म्हणजे दादांच्या बाजूने कुणीतरी आज बोलतंय हे बघून खूप मनापासून तिथं आनंद झाला. आणि राईस मिलच्या फाईलवर सही झाली होती शेवटची. हो, म्हणजे ती फाईल अचानकपणे दादांच्या जो काही मंत्रालयाचं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये ती फाईल तिथं त्या दिवशी आली. दादांना त्या फाईलबद्दल काहीच माहीत नव्हतं. आणि मग संध्याकाळी जेव्हा प्रफुल्ल पटेल साहेबांचा तिथं फोन आला की फाईल अशी अशी आहे, दादांनी माहिती घेतली फाईल कुठे आहे, ती मंत्रालयामध्ये ती फाईल होती. मग बोलून घ्यायला आणि सही करायला बराच वेळ गेला आणि म्हणून दुसऱ्या दिवशीचं विमान हे बुक करावं लागलं. 27 तारखेचा तुम्ही आता कॉन्ट्रॅक्टचा जो उल्लेख केला नरेश अरोरांचा, तेच कॉन्ट्रॅक्टसाठी सुनील तटकरे तिथं आलेले होते का आणि सुनील तटकरे त्याच अनुषंगाने बोलत होते का, असा अंदाज आहे. काही दिवसांपूर्वी बारामती हॉस्टेल पुण्यामध्ये सुद्धा जेव्हा आम्ही दादांबरोबर 10:30-11पर्यंत बसलो होतो, तेव्हासुद्धा नरेश अरोराचे कन्सल्टंटचे लोक तिथं आली होती आणि दादा त्यांनासुद्धा दादांच्या स्टाईलमध्ये झापतच होते. आणि 27 तारखेला सुद्धा नरेश अरोराच्या वतीने नरेश अरोराला कॉन्ट्रॅक्ट तसाच ठेवला गेला पाहिजे. नरेश अरोराचा शेकडो कोटीचा कॉन्ट्रॅक्ट जिवंत ठेवून त्या नरेश अरोराला तिथं पैसे दिलेच गेले पाहिजे अशी भूमिका काही ठराविक नेत्यांची 27 तारखेच्या बैठकीमध्ये होती. पण त्याच्या विरोधातली भूमिका ही अजितदादांची होती. हे बघा, माझं एवढंच मत आहे की दादा जर 27 तारखेला गाडीली गेले असते, पुण्याला पोचले असते आणि दुसऱ्या दिवशी गाडीली बारामतीला गेले असते, तर मग हे जी काही घटना, दुर्दैवी घटना घडली ती घडली नसते. आता 27 तारखेला ज्या ज्या गोष्टी घडल्या होत्या त्या गोष्टी मी बोलून दाखवल्या. उशीर झाला बैठकीला, त्यानंतर एक कुठला तरी फोन आला, तो कोणाचा आला आता लोकांना कळलेलं आहे. फाईल मुद्दामून तिथल्या तिथं सही झाली पाहिजे असं कुठंतरी इच्छा एका मोठ्या नेत्याने फोनवर व्यक्त केली. ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही. आणि जर अतुलजी लोंढे जसं म्हणतात तसंच जर ब्लॅक बॉक्स बंद केला असेल, नाही तर मुद्दामून आज सांगण्यात येतं आहे की ब्लॅक बॉक्स हा बंद होता, म्हणजे खऱ्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून कुठंतरी आत्तापासूनच एक कारण लोकांमध्ये पेरलं जातं आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि ब्लॅक बॉक्स बंद करता येत नाही. आणि जर असं एखादं कारण दिलं की ब्लॅक बॉक्स बंद असल्यामुळे आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करता येत नाही, तर मी जे म्हणतोय त्याला शिक्कामोर्तब होईल की दादांचा ॲक्सिडेंट नव्हता, दादांचा घात होता, हे तिथं कुठंतरी क्लिअर होईल असं मला वाटतं.